नंतर एक धाव तर पूर्ण झाली आहे. वन बाउन्स हा इशारा देखील पूर्ण झालाय. म्हणजे ह्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. पाळेकरवाडी हा संघ मैदानावरती फलंदाजीचा जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या अनुषंगाने आता मात्र घेतलेला निर्णय आणि त्यातील मात्र शुभम जो प्रारंभीचं पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पडल्यावरती चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. टॉस विन झाल्यानंतर ह्या भर पावसामध्ये मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पाळेकरवाडीने घेतलाय. ॲडव्हान्टेज मिळालं जाईल. आता मात्र गोलंदाजी करत असताना समोरच्या किंचवडे संघातील गोलंदाजांना आणि त्याचा मात्र तुम्हाला पुरेपूर फायदा हा उचलून घ्यावा लागेल आणि तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परत एकदा चेंडू मिस टायमिंग हिट झालाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. आउटफिल्डिंग देखील आता मात्र थोडंसं या पावसामुळे मात्र थोडंसं स्लिपली होईल. सर्व खेळाडू मित्रांना विनंती असेल, नक्कीच सामना जिंकणे हरणे हे बंधनकारक आहे तुमच्या नजरेने. प्रत्येक सामना विन झालाच पाहिजे, प्रत्येक धाव वडलीच पाहिजे. मात्र हे सर्व करत असताना तुमचा जीव, तुमचा हात, तुमचा पाय, तुमचं डोकं, तुमचे संपूर्ण शरीर हे सांभाळून तुम्हाला मैदानावरती खेळ करणं गरजेचं आहे. परत एकदा चेंडू परत आले की दाखवलाय पुढे येऊन थोडासा पॉईंटच्या डोक्याच्या वरना खेळण्यासाठी चाललेला तेजसचा प्रयत्नामध्ये विलीन होताना पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला जातोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. सांघिक धावसंख्या 3च धावांवरती स्थिरावताना पाहायला मिळते. आतापर्यंत तरी 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजाकडनं. परत एकदा पुढे येतोय, परत आले की दाखवतोय मोठा हिट करण्यासाठी चाललेला प्रयत्न. बॅटची रुबी कट लागली जाते आणि चेंडू मात्र हा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. संघाला पहिला धक्का बसतोय. पाळेकरवाडी संघाचा जर विचार केला तर टॉस विन झाला होता. या संपूर्ण मॅच मध्ये प्रथमतः या मैदानाचा आराखडा वाचण्यासाठी क्षेत्ररक्षण केलं गेलं असतं. मात्र कुठेतरी वेगळा निर्णय घेतला, कुठेतरी नौका निर्णय घेतला. ते मात्र अर्थातच फलंदाजी करण्याचा आणि तो कुठेतरी फसला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या हातावरती जाईल पाळेकरवाडीसाठी. आशिष आपल्याला पाहायला भेटेल. आशिष नक्कीच घेऊन गेलाय मैदानाच्या वरती. मात्र स्वतःच्या संघाला तारणहार बनवायचं असेल तर मात्र या रेनी बॉल आहे. या मॅच मध्ये एक प्रेडिक्टेबल स्कोअर जर आपण पाहिला तर मात्र सुरेंद्र सर तर ह्या 18 चेंडूंवरती कमीत कमी 25 ते 24 धावांपर्यंत किंवा 30 धावांपर्यंत जर फलंदाजी करणारा संघ जातोय तर मॅच मध्ये रंगतदार येऊ शकते. मात्र परत एकदा चेंडू बॅटने हवा घालण्याचा प्रयत्न झालाय. त्या चेंडूला निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. अजून एका चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असेल. सांघिक धावसंख्या 3 धावांवरती स्थिरावली आहे. यानंतर मात्र PS ओव्हर येईल. मॅजिकल षटक असेल. त्या षटकावरती परत एकदा बॅटच्या रिडार वरती चेंडू बघताना बघता मधोमध चेंडू फरार झालाय आणि चेंडू हवाई सपरला गेलाय. जे शांततार रीतीने चाललेलं षटक होतं त्या षटकाला मात्र एका मोठ्या फटक्याने गरम करून सोडलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन समाप्त झालाय 6 धावांना. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाची समाप्ती. सांघिक धावसंख्या 9 धावांवरती. मधोमध चेंडू फरार झालाय आणि चेंडू हवाई सपरला गेलाय. यानंतर टॉस साठी या इडियसडा आणि वाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना पुकार असेल. या मॅचच्या मध्यान्हात आपली नाणेफेक होईल. इडियसडा आणि वाडा या 2 संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यावं. इडियसडा आणि वाडा. यश गोलंदाजी मार्कला यश येतोय. यश संपादन करून देणारी गोलंदाजी होईल का? कारण मॅन्डेटरी PS स्पोर्ट्स षटक आहे ज्यामध्ये मात्र सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पंच देखील याची पुनरावृत्ती करतायत की सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत की नाही. या षटकावरती जेवढ्या धावा जमवल्या जातील त्याच्या डबल धावा तुम्हाला दिल्या जातील. मात्र विकेट्स गेल्या तर त्याच सिच्युएशन वरती मॅच चालली जाईल. आता मात्र बघावं लागेल काय होईल. यश पहिला चेंडू मोठा हिट केलाय आणि पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती जी बोनस घेण्याची संधी होती, या पहिल्या चेंडूवरती ज्या धावा या षटकावरती डबल करण्याची संधी होती, या मॅचला टर्निंग देण्याची संधी होती, ती संपूर्णपणे शमलं जात आहे. आणि मात्र ह्या मॅच मध्ये आता मात्र काही झालं तरी
सुरेंद्र सर, या धावा काही डबल होणार नाहीये. ज्या धावापर्यंत पोहोचलाय त्याच धावांपर्यंत तुम्हाला चालवावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट सलामीला असलेला बाद झालाय विशाल. यावं लागेल प्रेझेंटेशन बॉक्सला. चला नवीन बॅटर लवकर तयार राहा. रुपेश, चला रुपेश जरा लवकर. माफ करा, मॅच मध्ये थोडासा बदल होतोय. यानंतर होणारा सामना असेल बागवाडी आणि पंचशील देवगड. थोडासा आयोजन समितीकडनं थोडासा निर्णय बदलला जातोय राखीव निर्णयांपैकी. यानंतर सामना असेल बागवाडी आणि पंचशील देवगड यांच्यामध्ये. दोन्ही संघ कर्णधार यायचंय. आपण पाहतोय आजमावतो हा PS स्पोर्ट देवगड चषक भव्य दिव्य ओराम रबल बॉल क्रिकेटच्या ह्या रेनी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होते आणि हा दुसरा सेट मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात होते. पहिला चेंडू जाता शैनी परत एकदा मोठा हिट झालाय आणि चेंडू हा मात्र जाईल का सीमारेषेपर्यंत. शर्तीचा प्रयत्न बघताना बघता रुपेश मैदानावरती जातोय आणि रुपेशचं प्रदर्शन मैदानावरती थेट होत आहे. पहिल्या चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. अजून एक चौकार येताना पाहायला मिळतोय. लाईनमन जरा तयार राहा. 4 धावा, 4 धावांनी सांघिक धाव संख्या 13 धावांवरती. परत एकदा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल होईल, मात्र बघावं लागेल. चेंडू जाईल एका टप्प्याचं उल्लंघन करून सीमारेषा पलीकडे. चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार. या चेंडू लागलाय गडग्याला. लाईनमन्स आणि इथं देखील दिसतोय चेंडू गडग्याला लागलाय. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. लाईनमन तुमची जागा तिकडची घ्या. 4 धावांनी सांघिक धाव संख्या पोहोचते. अर्थातच 17 धावा धावफलकावरती. चौकारांची हॅट्रिक. रुपेश सर हे शिक्षक आहेत पेशाने, मात्र क्रिकेटवरचं प्रेम आहे त्यांचं. आणि परत एकदा हो तेज तर्रार रफ्तार यश. आता मात्र आपल्या राखीव गटातील चेंडू बाहेर घेऊन आलाय आणि निशब्द करून सोडलाय रुपेश सर यांना. आपण बघितलं तर पेशाने गुरु आहेत, शिक्षक आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ सर बाकी असेल या षटकातील. परत एकदा चेंडू हवेमध्ये बघावं लागेल. मिस टायमिंग झालाय का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? पोचता चेंडू अडवेल का? अडवला तर चेंडू 4 पासात रोसेल का? तिसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. आता मात्र या षटकामध्ये विकेट आली नसती किंवा रुपेश सर जर स्ट्रायकिंगलाच गेले असते सलामीला. सुरेंद्र सर ह्या ओव्हर मध्ये 3 चौकार आले आहेत ऑलरेडी. म्हणजे किती धावा डबल झाल्या असत्या. पहिला सामना ज्या ठिकाणी मला वाटतं जो फलंदाजी करत होता रोशन, ज्याने फलंदाजी केली होती 16 धावांची, ती या ठिकाणी झाली असते आणि डबल झाले असते धावा. मात्र विकेट गेलाय परत एकदा. आणि आता मात्र फसलाय. मिस टायमिंग झालाय. चेंडू ओला झालाय. चेंडू ओला झालाय. आणि हा जो CSK चेंडू आहे भारत सर, या चेंडूवरती जेल टिपणं तेवढंसं सोपं नाहीये, खूप कठीण आहे. या चेंडू बरोबर प्रेझेंटेशन बॉक्स मधनं कॉमेंट्री करताना देखील मजा येते, कारण हा चेंडू सहजासहजी हातामध्ये बसत नाही. व्हाईट वाला चेंडू आहे, बसेल हातामध्ये, मात्र हा चेंडूला जेल टिपताना तुमच्या हाताला फेविकॉल पाहिजे तरच तो हातामध्ये चिपकतो. जेल सुटला. 1 धाव मिळाली. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांची समाप्ती केली. सांघिक धाव संख्या 11ची सरासरी राखत 22 धावा या धावफलकावरती लागल्यात. रुपेश सर एका साइडने खूप चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आता मात्र क्षेत्ररक्षण ओपन केलं जाईल. शुभम 22 धावा झाल्यात. पहिला पण शुभम होता, आता शेवटचा बॉलर देखील शुभम आहे. मात्र समोर रुपेश सर आहेत ज्यांच्या बॅटमधना चौकार झालेत आणि चौकारच आलेत. आता वाचण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाकडनं. अवांतरची धाव आहे आणि अवांतरच्या धावेने सांघिक धाव संख्या ही आता मात्र 23 धावांवरती.
संपूर्णपणे 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन वरती असेल. रुपेश सर ज्यांच्या बॅटमधनं 3 चौकार आलेत, आता मात्र अजून चौकारांची भरीमार करतील का की थोडी ताकद अजून लागेल. आणि चेंडू हो 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 चेंडू थोडासा गेलाय, 1 फॉर द ओव्हर झालाय. मात्र नजाकत दाखवली आहे गोलंदाजाने. हा चेंडू स्वैर झाला असेल तरी मात्र या चेंडूला त्याने डॉमिनेट केलंय, फलंदाजाला दाखवून दिलंय की त्याच्या कोट्यामध्ये कुठच्या प्रकारचे चेंडू आहेत. परत एकदा हो हो सुरेख चेंडू. आणि त्यानंतर मात्र पंचांचं काम थोडंसं आसान केलंय. पाऊस चालू आहे आणि ह्या चालू पावसामध्ये तेवढी एज ऐकायला जाणं हे कठीण आहे. आणि मात्र समोर असणारा फलंदाज देखील सुरेंद्र सर हा शिक्षक आहे, त्याने शाळेतल्या मुलांना देखील सांगितलं असेल की खोटं बोलणं हे कधीही चुकीचं असतं. मात्र या क्रिकेटच्या मैदानावरती देखील त्यांनी देखील हे मान्य केलंय की याच बॅटला बॉल लागलाय आणि ही खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मैदानावरती दाखवलंय रुपेश सर यांनी. रुपेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. सडा आणि वाडा या नाणेफेकीसाठी. सडा आणि वाडा टॉस साठी या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मय. सांघिक धावसंख्या 24 धावांवरती स्थिरावली आहे. चेंडू 5 बाकी आहेत. तन्मय आलाय स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र नवीन बॅटर आहे, पावसामध्ये भिजलाय. पहिलाच येताशाने पहिलाच चेंडू आणि आलाय पंचांचा हात बाहेर, कारण 1 फॉर दी ओव्हर पहिल्याच चेंडूला झाला होता. आता मात्र उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट. मोठा फटका खेळण्यासाठी सुवर्ण संधी असेल. मारेल का तन्मय, ज्याच्या बॅट मधला मोठा फटका येईल का. सांघिक धावसंख्या जी फायटिंग टोटल पर्यंत या मॅच मध्ये, कारण पाऊस चालू आहे तर पोहोचली आहे ती अर्थातच 25 धावांवरती. ओ आणि त्यानंतर परत एकदा चेंडू फ्री हिट साठी फलंदाजाने विकेट्स मिळवून दिली आहे. मात्र ह्या सलगचे 2 चेंडू परफ्यूम केले, परतचे 2 चेंडू अशा प्रकारे मैदानाच्या आतवरती हाताळलेत की मात्र तुम्हाला हे षटक थोडस रोखून धरावं लागेल. फ्री हिट आहे, फ्री हिट ऑन असेल. शुभम आणि परत एकदा चेंडू स्वैर. षटक मोठं चाललंय, षटक खूप मोठं चाललंय. फ्री हिट अजूनही कंटिन्यू असेल. आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ संपलाय, मात्र एकच चेंडू लिगली झालाय, म्हणजे 5 चेंडूंचा खेळ संपूर्णपणे मैदानावरती असेल. परत एकदा सुरेख चेंडू म्हणे पर्याय. पंचांचं काम एवढं चोख आहे मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 नो चेंडू आलेत मैदानाच्या आतवरती. आतापर्यंत मात्र एकच चेंडू लिगल झालाय. त्यापेक्षा षटकार खाल्ला असता सुरेंद्र सर. या सिच्युएशन मध्ये लिगली होतं, या सिच्युएशन मध्ये चाललं असतं. मात्र काय करतोय किंजवडे संघ हे पाहणं गरजेचं आहे. परत एकदा आता मात्र चेंडू बॉडी लाईन वरती आलाय. चेंडू चांगल्या लाईन वरती आलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेची कुठची शक्यता नसेल, कारण बॅकअप खूप चांगलं केलं जात आहे. 1 धावेने 2 धावेने स्टोल. आता मात्र तुम्हाला थोडासा चालवावा लागेल. विकेट्स द्यायचे नाही, सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर घेऊन जायचं आहे. सांघिक धावसंख्या 29 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन वरती असेल. कधी कधी कुठचे निर्णय आपण जे सिच्युएशन प्रमाणे घेत नाहीत ते सुद्धा आपल्या बाजूने येताना आपल्याला पाहायला मिळतात. भारत सर मगापासून सांगत होते की मात्र हा निर्णय कुठेतरी चुकलाय, पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे. मात्र रुपेश सर जसे मैदानावरती आले त्यांनी हे सर्व समीकरण हे चेंज करून टाकलंय. आता मात्र बघावं लागेल. शुभम परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, त्यावरती 1 धाव तर नक्कीच घेतली जाईल. दुसऱ्या धावेची कुठची शक्यता मैदानाच्या आतवरती होईल का मात्र बघावं लागेल. खूप चांगलं बॅकअप होतंय. स्पर्धेदरम्यान बॅकअप असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला स्पर्धेतनं संपूर्णपणे बॅकअप घ्यावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ अजूनही लिगली मैदानावरती इन ऍक्शन वरती असेल आणि सांघिक धावसंख्या ही 30 धावांवरती वधारित घेताना पाहायला मिळते. बघूया राहिला 3 चेंडूंवरती एकात दुसरा मोठा हिट तन्मय आणि त्याच्याबरोबर असलेला आशिष मारेल का. मात्र तोपर्यंत तुम्हाला मी जास्त मेहनत करायला देणार नाहीये. मी मात्र या ठिकाणी तुम्हाला वाईटच्या साह्याने, नोच्या साह्याने, भीमरच्या साह्याने धावा देईल. पहिला चेंडू स्वैर होता, त्यामध्ये मात्र
काय नाही, पाऊस आहे, पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, मजा करायची आहे. येस सर, वाईड आहे, 3 धावा घेतल्या, काही टेन्शन नाहीये मित्रा. तू पावसात भिजला नसशील, तू लोळून जा, मात्र हातपाय सांभाळून जा. तू मजा कर, तू त्या चारीमध्ये झोकून घे, मात्र बालबलीत सांगायचं तर पायाची सॉलकाटा काढून घेऊ नको, बाकी तू काय कर बाबा. मात्र 33 धावा धावफलकावरती झाल्यात. परत एकदा आता मात्र बॅटला ओहो पंच थोडं सांभाळून, बॅट ओली झाली आहे. 1 धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि मात्र अरे काय काय चाललंय काय बाबा. तुम्हाला नाचायचं आहे तर तुम्ही नाचून घ्या मैदानामध्ये. किंजवडे संघ बाई मालवणीत खूप चांगली चांगली म्हणा, गावाक लगीन आणि कुत्र्याक बॉल. अरे भावा, तुझा काय संबंध होता त्या बॉलापर्यंत आधी सांग. तू तू का का धावत होता त्या बॉलकडे. तो विकेट किपर आहे, त्याच्या बाजूला बॅकअप आहे आणि त्यानंतर तुला काय म्हणून जायचं होतं तिकडे. अरे बाबा, ह्याच्याकडे एक बॉल मारा, तो सुकलाय, बॉल नाही आलाय त्याच्याकडे एक पण मगातपासना. 1 धाव झाली, सांघिक धावसंख्या पोहोचली 34 धावांवरती. नवीन फलंदाज शुभम. अरे आजच्या मॅच मध्ये सुरेंद्र किती शुभम आहेत, 2 बॉलर झालेत, 1 बॅट्समन आलाय. दोन चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. सांघिक धावसंख्या 34 वरती आहे. आता मात्र पाऊस थोडा थांबलाय. इडियसडा या टॉस साठी. इडियसडा परत एकदा चेंडू बॉडी लाईन वरती, हाना वरती, मात्र तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण झाला आणि मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का नाही. इथं प्रेझेंटेशन बॉक्स मधनं बसून हसणं. भारत मयूर स्पोर्टच्या पहिल्या स्पर्धेमध्ये पहिला पडलेला पावसाळ्यातला प्लेयर तू होता, हे लक्षात ठेव. सिंधुदुर्गातली सगळ्यात पहिली रेनी बॉलची क्रिकेट स्पर्धा आणि त्यातला सगळ्यात पहिला पडलेला स्पर्धक तू होतास. आता बघ, शेवटचा चेंडू बाकी आहे, 35 धावा झाल्यात. ह्या चेंडूवरती परत हसण्याची मौका येईल तुला बघ. चेंडू निर्धाव येईल का. आता मात्र बाद होतोय या ठिकाणी. सर षटक किती झालंय, 10 आणि 4 14 चेंडूंचं षटक हाताळलंय. हिस्ट्री होईल, मात्र रबल बॉलला मात्र हे अशा प्रकारचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय झालंय, चला म्हणजे जी मजा पाहिजे रेनी बॉल क्रिकेट स्पर्धेला ती मजा मैदानाच्या आतवरती येते. जो माहोल पाहिजे तो माहोल होतोय. एका साईडने पावसात भिजून कोणी कोणी थंड झालेत, तर मात्र कोणी कोणी ऑटोमॅटिक पडलेत आणि मात्र गरम झालेत. कोणाकोणाच्या पायाच्या खालची सालं गेली असतील आणि वेदांतला विचारा मांडीच्या वरच्या भागाची सालं देखील गेली आहेत. म्हणजे ह्या मॅचला संपूर्णपणे मजा येते. सांघिक धावसंख्या 35 पर्यंत पोहोचली आहे आणि विजयासाठी 18 चेंडूंवरती प्रति षटकावरती 12ची सरासरी राखत पाहिजे आहेत 36 धावा. 18 चेंडू 36 धावा. मॅच रंगतदार चालली आहे. एका साईडने टॉस विन झालाय पाळेकरवाडी आणि फलंदाजीचं आमंत्रण स्वतःला स्वीकारलंय आणि किंजवडे संघाला क्षेत्ररक्षणासाठी जबाबदारी दिली आहे. आता मात्र या 36 धावा या 18 चेंडूंवरती होतील की 35 धावांहून कमी धावांवरती रोखलं जाईल सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती परत एकदा आवाज मॅन फॉर्म आंबेरी मनोज बाईकर सर यांचा. तोपर्यंत मी योगेश पेंढुरकर माझ्या शब्दांना काही वेळासाठी स्वल्प विराम देतोय. धन्यवाद. हेलो, धन्यवाद योगेश पेंडुरकर सर. आप ये तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हो. पीएस स्पोर्ट्स देवगढ़ की ओर से ये टूर्नामेंट से मैच है, जबकि रबर बॉल क्रिकेट मैच आप देख रहे हो. बहुत क्रूशल मैच है. पालेकरवाड़ी टीम यहाँ पर संघर्ष करेगी. 2 टीम के बीच में मैच खेला जा रहा है. पालेकरवाड़ी वर्सेस किंजवड़े के बीच में मैच है. हालांकि पकड़ा तो भारी है. पालेकरवाड़ी टीम का जीनो ने रन बना है. 35 रन जीतने के लिए 36 रन का लक्ष्य रखा है. वो लेकर मैदान के अंदर उतरेगी टीम किंजवड़े टीम. प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आपके भेजो किंजवड़े. अपना 12th मैन यहाँ पर भेजो किंजवड़े टीम.
किंजवडे संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. नेक्स्ट मॅच असेल इळे पॅकर्स वर्सेस वाडा सडेवाडी. चलो गेम ऑन करो अंपायर प्लीज, काफी देर हो चुकी है. बॉलर किंजवडे टीम अपना 12th मैन भेजे यहां पर. टीम की ओर से पहला कोटे का पहला ओवर लेकर पालेकर वाड़ी की ओर से तेजस पालेकर. गेम ऑन टीम की ओर से पहला जी नहीं, यहाँ पर रुपेश यहाँ गेंदबाजी में परिवर्तन है. टीम की ओर से पहला अपने कोठे का पहला ओवर लेकर गेंदबाजी के लिए तैयार है. अच्छी गेंद इस बार अगर देखा जाए तो केवल 2 रन. विशाल पालेकर गेंदबाज तैयार है. पहला ओवर लेकर अपने बॉलिंग मार्फत राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार. दौड़ना शुरू करते हैं. ऑफ स्टिक्स पर रहने वाली गेंद को खेला है पॉइंट की दिशा में. फील्डर तैनात है, क्या कैच बन पाएगी? जी हाँ, पैर तो फिसल गए, उनके जूते फिसल गए. लगभग गेंद, जबकि इस बार अंपायर का इशारा 4 रनों का, कुल मिलाकर 6 रन. ये 3-3 ओवर का मैच है. बारिश काफी तेजी से लग रही है और बारिश में बहुत मजा आ रही है. जैसे कि यहाँ पर योगेश पेंडुलकर सर ने कहा, कमेंट्री कक्ष में बैठे थे, कमेंट्री कक्ष में हमारे डगआउट में हंसी मजाक तो हो रही है भाई, आप संभाल कर खेलना है. इसी बीच गेंद को खेल दिया अलॉन्ग द कारपेट. गेंद जैसी धीमी बनी है और जहां तक फील्डर 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 खिलाड़ी, बट जहां तक खुद गेंदबाज जाकर गेंद को फील्ड करे, उठा ले, तब तक 1 और रन. इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 7 रन. यहीं पर कुछ पालेकर वाली टीम को करना है. यहाँ पर अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग करनी है, क्योंकि सामने वाली टीम जानती है किंजवडे टीम एक बड़ी नामांकित टीम है. इसी साल में बारिश में यहाँ पर जैसे पालेकर वाली टीम खेल कर गई है, किंजवडे टीम भी खेल कर गई है. यंगस्टार देवगढ़ के ओर से टूर्नामेंट्स मैच थे. इसी बीच गेंद सीधे कीपर के दस्तान में. योगेश, जैसे कि यहाँ पर रुपेश पालेकर गेंद को फील्ड करे, उठा ले, थ्रो करे, तो फिर एक बार अपने बॉलिंग मार्फत गेंदबाजी के लिए विशाल पालेकर राइटर राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार. दौड़ना शुरू करते हुए सामने बिल्कुल बल्लेबाजी से बीच गेंद को खेल दिया. स्ट्रेट ड्राइव तो जरूर किया है. फील्डर तैनात है, क्या गेंद को रोक पाएंगे? जी नहीं. यहाँ पर ये देखिए मैदान के अंदर देखिए क्या हो रहा है भाई. गेंद निकल गई है, जबकि 4 रनों के लिए. इस 4 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 11 रन. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार. हमारे साथ सुरेंद्र जी देवगढ़कर, बहुत अच्छी स्कोर बुकिंग. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार. इसी बीच गेंद थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, बाहर निकलने वाली गेंद. अंपायर का वाइड का इशारा. 1 और अतिरिक्त रन, और इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ जबकि 12 रन. अगली गेंद, फिर एक बार गेंद को खेल दिया. इस बार 2 बल्लेबाज, एक तरफ है सूरज और एक तरफ है सुमित. की बात की जाए तो अच्छी खासी बल्लेबाजी कर रहे हैं और इसे भी 2 रन. थोड़े से नर्वस है, नाराज है. तीसरे के लिए मांग, जिया करीबी मामला. यस, यहाँ पर कुछ बन पाएगा? अंपायर की उंगलियां देखना है हमें, क्या है, क्या कह रही है.
इसी बीच अंपायर भी नॉट आउट करार करते हुए पहले ओवर की समाप्ति। अब यहां पर 30 यार्ड सर्कल के अंदर सारे खिलाड़ी जबकि अंदर रहना चाहिए। 30 यार्ड सर्कल के अंदर सारे खिलाड़ी जो मैदान के अंदर फील्डर है, फील्डिंग कर रहे हैं, वो सारे खिलाड़ी अंदर रहना जरूरी है। और इसी में देखो, क्योंकि आपको दावत है, दावत को स्वीकारना है। अगर यहां पर आपने अपनी विकेट नहीं गंवाई, दोनों भी बल्लेबाज विकेट नहीं गंवाई, रन बना लिए, तो यहां पर एसपी स्पोर्ट्स ये ओवर है। और इसी में अगर आपने विकेट नहीं गंवाई, रन बनाएंगे तो दुगना बनेंगे आपके भाई। कैलकुलेशन हिसाब में यहां पर अगर देखा जाए तो हम यहां पर टैली करेंगे आपके रन। दूसरा ओवर राइट आर्म ओवर द विकेट। इस बार गेंद को खेल दिया स्लिम मैदान की तरफ, गेंद निकल जाती हुई। गेंदबाजी में परिवर्तन, रुपेश पालेकर गेंदबाजी के लिए आते हुए। टीम की ओर से दूसरा, पहले ओवर में 15 रन खर्च किए थे विशाल पालेकर ने। राइट आर्म ओवर द विकेट, सामने बिल्कुल लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस बार खेलने के लिए तैयार है, जबकि सूरज गाड़ी 9 सेकंड पर सुमित गाड़ी, ये जोड़ी प्रारंभिक जोड़ी किंजौड़े की राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू करेंगे। किंजौड़े टीम एक बड़ी नामांकित टीम और इससे भी चाहिए गेंद को खेलना चाहते हैं। अंदरूनी किनारा लगा, शॉर्ट थर्ड मैन फील्डर तैनात है, जबकि इस बार गेंद को फील्ड करे उठा ले। अच्छी गेंदबाजी रुपेश पालेकर की। इस साल में जो मैच यहाँ पर बनी थी यंगस्टार देवगढ़ के ओर से, क्या बात है, क्या गेंदबाजी रुपेश पालेकर ने करके दिखाई थी इसी होम ग्राउंड को। जैसे कि अब होम ग्राउंड ही माने हर एक खिलाड़ी यहाँ पर आकर खेलता है, बारिश में खेले, धूप में खेले, जब जब टूर्नामेंट्स होते हैं, फरवरी में होते हैं, मार्च में होते हैं, हर एक जगह पर। और इसी बीच यहाँ पर गेंद को खेल दिया, कहीं ना कहीं अगर देखा जाए ये जगह ढूंढी है रुपेश पालेकर ने, बट इस बार गेंद का पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद निकल जाएगी सीमा रेखा बाहर 4 रन के लिए। लॉन्ग ऑन के बीच में से ये गेंद जैसे निकल गई, इसी 4 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 21 रन 21। रुपेश पालेकर अपने बॉलिंग मार्फत इसी बीच गेंद को खेलते, एक अच्छी गेंद लाइन और लेंथ अगर देखा जाए तो फिर एक बार यहाँ पर वापसी करते हुए रुपेश पालेकर गेंद से दे कीपर के दस्तानों में। इसी गेंद के ऊपर कोई रन, फिर एक बार अपने बॉलिंग मार्फत राइट आर्म ओवर द विकेट रुपेश पालेकर दौड़ना शुरू करते हुए। सामने बिल्कुल बल्लेबाज इस बार खेलने के लिए सुमित गाड़ी, किंजौड़े मैन फ्रॉम किंजौड़े के खिलाड़ी, यहाँ पर अंदरूनी किनारा लगा है, गेंद को फील्ड किया जाए। यहाँ पर देखिए जैसे कि विशाल पालेकर गिर चुके भाई, जो कहते हैं ना, जिस तरह से अभी समय आ गया है भाई, गोविंदा आला रे आला, ये सब कुछ होता है। संभाल कर भाई विशाल भाई, अपने आप को संभालना है। हर एक क्रिकेटर को मैं कहना चाहता हूँ अपने आप को संभालना है, पीछे का जो मगज है वहां पर उस सिर को संभालना है। राइट आर्म ओवर द विकेट, इसी बीच गेंद विशाल पालेकर गेंद को फील्ड किया और इसी बीच इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। ओवर नंबर अगर देखा जाए 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, 2 ओवर के बाद टोटल स्कोर है 29 रन। छह गेंदे और जीतने के लिए 7 रन की जरूरत, 6 चेंडू आणि 7 धावांची गरज। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज तेजस पालेकर, गेंदबाजी के लिए राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। सामने बिल्कुल बल्लेबाज राइट हैंडर बल्लेबाज सुमित गाड़ी, जबकि स्ट्राइक के ऊपर 6 गेंदे 7 रन। कांटों की टक्कर मैदान के अंदर, एक तरफ पालेकर वाड़ी भिड़ रही है, एक तरफ किंजौड़े टीम। अगर आप देख रहे हो पीएस स्पोर्ट्स देवगढ़ की ओर से टूर्नामेंट्स मैच, एक अच्छी गेंद यहाँ पर अगर देखा जाए थोड़े से कीपर मिस बने। और दोस्तों मैं जरूर कहना चाहता हूं कि मैच कंपलसरी चेस रहेगी, कंपलसरी चेस है, ये याद रखना। पहले गेंद के ऊपर 1 रन। अब सामने बिल्कुल बल्लेबाज सूरज गाड़ी, प्रारंभिक जोड़ी, एक बड़ी पार्टनरशिप 2 बल्लेबाजों के बीच में यहां पर हो चुकी है, जबकि यहां पर टोटल स्कोर बने हैं, एक बड़ी पार्टनरशिप 30 रन की पार्टनरशिप बने हैं। अब यहां पर चाहिए 5 गेंदे में
6 रन की जरूरत, 5 गेंदे 6 रन। बहुत ही बड़ा मैच दोनों टीम के लिए। राइटर ओवर द विकेट, फ्रेश मैच है इस बार। अच्छी गेंद यहां पर अगर देखा जाए, अच्छी गेंद जैसे रफ्तार के साथ निकल गया, अंपायर का वाइड का इशारा और एक अतिरिक्त रन। ये देखिए खराब गेंदबाजी हो रही है, दबाव में आप बिल्कुल हो। 5 गेंदे और 5 रन की जरूरत, हर गेंद इंपॉर्टेंट है, दोनों भी बल्लेबाज हो गेंदबाज के लिए भी। और इसी बीच गेंद को खेल दिया विशाल पालेकर, जिनके पैर फिसल गए, तब तक 1 रन आसानी के साथ। दोबारा विशाल पालेकर गिर गए। भैया वो जूते हैं, चप्पल है, उसको वहीं पर रखो साइड में, और विदाउट चप्पल पहनकर आप फील्डिंग करें, बेहतर रहेगा। चार गेंदे और 4 रन की जरूरत, 4 गेंदे 4 रन। तेजस पालेकर एक तरफ अगर देखा जाए, सुमित गाड़ी, किंजवड़े टीम भी संघर्ष कर रही है। 4 गेंदे 4 रन है। राइटर ओवर द विकेट, इस बार गेंद को खेल दिया, इससे भी 6 गेंद को फील्ड किया जाए। गेंद लगभग सीमा रेखा बाहर 6 के लिए। और विनर टीम किंजवड़े, इस श्रृंखला में से बाहर होने वाली टीम है पालेकरवाड़ी टीम। इनका भी मैं